नितेश राणे यांनी ग्रेट इंडियन कपिल शोला विरोध केलेला आहे। ए.आर. रहमानच्या हजेरीमुळे राणेंनी हा विरोध केल्याचं कळतंय। नेटफ्लिक्सच्या मंचावर रहमानला स्थान नको असं राणेंनी सांगितलेलं आहे। देशद्रोही वक्तव्य केल्याचा रहमानवर आरोप आहे। संगीतकार ए.आर. रहमान यांनी द ग्रेट इंडियन कॉमेडी शो मध्ये हजेरी लावल्यानं मंत्री नितेश राणेंनी विरोध दर्शवलेला आहे। ए.आर. रहमान यांनी देशविरोधी वक्तव्य केलं, अशा व्यक्तीला नेटफ्लिक्सचं व्यासपीठ द्यायला नको होतं असं मत नितेश राणे यांनी व्यक्त केलंय। तर नितेश राणे यांनी ग्रेट इंडियन कॉमेडी शो या शोला विरोध केलेला आहे। ए.आर. रहमान यांनी या शो मध्ये एंट्री घेतलेली होती आणि यावरूनच त्यांनी हा विरोध दर्शवल्याचं कळतंय। तर नितेश राणे यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूया। कॉमेडी म्हटलं की नाव येतं कपिल शर्मा यांचं आणि द ग्रेट इंडियन कपिल शोला देश विदेशामध्ये मोठी लोकप्रियता मिळालेली आहे। मात्र ए.आर. रहमान यांच्या काही वादग्रस्त विधानांमुळे भारत, इतिहास आणि हिंदू समाजाच्या भावनांबाबत अनेकांच्या भावना दुखावलेल्या आहेत। अशा पार्श्वभूमीवर त्यांना मोठ्या मंचावर स्थान देण्याच्या निर्णयाबाबत आम्ही तीव्र निषेध नोंदवतो। मनोरंजनाचं स्वातंत्र्य मान्य आहे, परंतु जनभावना, हिंदू समाजाच्या भावनांचा सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मता यांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे। नेटफ्लिक्स आणि शो निर्मात्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करून समाजातील संवेदनशीलतेची दखल घ्यावी। कॉमेडी स्वागतार्ह आहे, पण भारताची अखंडता, सांस्कृतिक अस्मिता आणि हिंदुत्वाशी तडजोड मान्य नाही असं नितेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। द ग्रेट इंडियन कपिल शोला नितेश राणे यांनी विरोध केलेला आहे, कारण या शो मध्ये ए.आर. रहमान यांनी हजेरी लावलेली होती आणि ए.आर. रहमान यांच्या या हजेरीमुळेच नितेश राणे यांनी हा विरोध केल्याचं कळतंय। देशद्रोही वक्तव्य केल्याचा आरोप रहमान यांच्यावर करण्यात आलेला आहे आणि यावरूनच नितेश राणे यांनी या कार्यक्रमाला विरोध केलेला आहे। तर ए.आर. रहमान यांनी नेमकं काय वक्तव्य केलेलं होतं पाहूया। गेल्या 8 वर्षात बॉलिवूडमधून एकही काम मिळालेलं नाही। गेल्या 8 वर्षात या इंडस्ट्रीतली समीकरणं बदललेली आहेत। आता अशा लोकांकडे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, जे स्वतः कलेशी जोडलेले नाहीत। काम न मिळण्यामागं धार्मिक किंवा जातीय कारण असू शकतात। या गोष्टी थेट माझ्यासमोर आल्या नाहीत, मात्र याची कुजबूज कानावर आलेली आहे।